मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर पदासाठी आज आरक्षण सोडत 15 महापालिकांवर महिला राज तर 14 महापालिकेत सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार. नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ करणार सोडत जाहीर. नॉट रिचेबल असलेल्या सरिता म्हस्के अखेर ठाकरेंच्या संपर्कात. सरिता म्हस्के यांनी रात्री उशिरा घेतली मिलिंद नार्वेकरांची भेट. म्हस्के आज गट नोंदणीसाठी कोकण भवन इथं जाण्याची शक्यता. मुंबईतले मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक आज गट नोंदणीसाठी कोकण भवनात जाणार. सकाळी 10 वाजता होणार रवाना. एआयएमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या मुंब्रा हिरवा करून टाकू या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक. किरीट सोमय्या, निरंजन डावखरे आज मुंब्र्यात करणार आंदोलन. आज शिवसेना, भाजप आणि ठाकरेंचे नेते एकाच मंचावर येणार. केईएम रुग्णालयाच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात होणार सहभागी. दावोसमधून कचरामुक्त मुंबईचा फडणवीसांचा संकल्प. इनोव्हेशन सिटीसाठी टाटा समूहाच्या प्रमुखांशी चर्चा. मुंबईचा पूर्णपणे विकास करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. राज्यामध्ये 24 लाख लाडक्या बहिणी लाभापासून वंचित. ई-केवायसी प्रक्रियेतील विचारलेल्या एका प्रश्नामुळे गोंधळ. कुटुंबात कोणीही सरकारी नोकरीत नाही ना, या प्रश्नामुळे अनेक बहिणींचा लाभ रखडला. मुंबईतील हवा पुन्हा झाली विषारी. तब्बल 16 ठिकाणचा हवा निर्देशांक 200च्या पार. सायन आणि बोरिवलीत सर्वाधिक 290 AQIची नोंद. वाहतूक कोंडीमध्ये पुणे जगात 5व्या क्रमांकावर. टॉमचा अहवाल. पुण्यात 4.5 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतात 15 मिनिटं, तर बंगळुरू शहर जगात 2ऱ्या क्रमांकावर. दीड महिन्यामध्ये सोनं तोळ्यामागे 23,000 रुपयांनी महागलं. मुंबईत सोनं 1,61,000 रुपयांवर, तर जीएसटी आणि घटनावळीसह गाठला 1,75,000चा टप्पा. सायकल स्पर्धेच्या 4थ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळांना उद्या दुपारनंतर सुट्टी. वाहतूक कोंडी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सुट्टी.